नमस्कार मित्रांनो, तर विघ्नहर्ता मोटरकडून तुम्हाला आज अजून एक व्हिडिओ घेऊन येत आहे। तर ही टोयोटाची इनोवा आहे। या गाडीमध्ये कस्टमर कंप्लेंट अशी आहे की गाडी थोड्या वेळ चालल्यानंतर ॲक्सिलेटर सोडून देते किंवा 1 ते 1.5 RPMच घेते। त्याच्या पुढे गाडी थ्रोटल घेत नाहीये, RPM जात नाहीये, स्पीड पण आपलं गाडी पकडत नाहीये। तर चेक इंजिन लाईट लागलेली मित्रांनो। तर ह्या केसमध्ये काय काय प्रॉब्लेम असू शकतात आपण ट्रायलला घेऊन आलेलो गाडी। तर आपण ज्या वेळेस चावी स्विच ऑन ऑफ करतोय तर काही सेकंदासाठी गाडी पिकअप घेते, परत पिकअप सोडून देते। तर यामागे काय प्रॉब्लेम असू शकतो त्याची ह्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेन करणार आहे। तर ज्याही कोणाकडे टोयोटाची गाडी असेल D4 इंजिन मधली सेमच फीचर्स जवळपास, तर ह्या गाडीमध्ये काय प्रॉब्लेम आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया। चला, तर गाडी स्टार्ट केल्यानंतर RPM घेत नाही गाडी। तुम्ही पाहू शकता 1.5 RPM वर गाडीची सुई अटकलेली आहे, त्याच्या पुढे RPM गाडीचं जात नाही। चावी स्विच बंद केला, चालू केल्यानंतर कधी कधी थोडेसे RPM घेते, परत सेम प्रॉब्लेम तसे जनरेट होते। तर आपलं 4000 5000 पर्यंत RPM गेलेले आहे चावी चालू करून बंद केल्यामुळे। पण परत थोडीशी रनिंग झाल्यानंतर गाडी सेम कंडिशनला चेक इंजिन लाईट लागते आणि RPM गाडी सोडून देते। आता लाईट लागलेली पुन्हा एकदा गाडीचा RPM सोडून दिलेले आहे, 1.5 RPMच घेते गाडी। तर आपण ट्रायल घेत आहे तिथं, तर बघूयात पुढे काय प्रॉब्लेम येतो, आपल्याला काय काय प्रॉब्लेम फेस करावा लागतोय ह्या कंडिशनला। तुम्ही ऑन रोडमध्ये तुम्हाला कधी असा प्रॉब्लेम आला तर तुम्ही काय करू शकता याच्यावर, किंवा फर्स्ट स्टेप तुमची काय असेल ते आपण थोडंसं ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर आपण गाडी थांबवलेली, बोनट उघडलेला आहे गाडीचा। तर बोनट उघडल्यानंतर आपण इथे जी वायरिंग आहे ती चेक केलेली आहे पहिल्यांदा। जे सॉकेट आहे, कपलर आहे, ते सेन्सरचे कपलर असतात ते चेक केलेले आहे, कुठं ब्रेक झालेले आहे किंवा काय अजून प्रॉब्लेम आहे। हँड आपला डिझेलचा हँडपंप आहे, हाही पंप करून पाहिला आहे, तर प्रेशर आहे डिझेलला। तर बेसिक ज्या गोष्टी आपण त्या चेक केलेल्या आहे। तर गाडीच्या इंजिनमध्ये काय असा वेगळा नॉईज नाही आहे, पण आपल्याला जो एअर फिल्टरचा होज आहे तो फाटलेला दिसतोय। तर हाऊस फाटल्यामुळे ही असा प्रॉब्लेम कधी कधी होऊ शकतो, होईलच असे नाही, होऊ शकतो। तर होज याच्यातून जी एक्स्ट्राची एअर आहे ती इंजिनला जाते, त्यामुळे कधी कधी काय होतं एअर मास सेन्सर रीडिंग बरोबर देत नाही ECUला। तर असंही प्रॉब्लेम जनरेट होऊ शकतो। तर आपल्याकडे काय आता स्कॅनर नाही आणलेला, आपण शॉपवरच स्कॅनर आहे, स्कॅनिंग करून याचा फॉल्ट आपण शोधू शकतो। तर विदाऊट स्कॅनर कसा चेक करायचं हे आपण पाहणार आहे। तर हे कपलर तुम्ही जे आहे एअर मासचं ते काढून ठेवायचं आहे। तर हे काढल्यानंतर गाडी सेल्फ घेऊन पाहायचं आहे प्रॉब्लेम आपला काही कमी होतोय की सेम देतोय, असं एक तुम्ही ट्राय करून पाहू शकता। आपण पुन्हा एकदा गाडी चालू केलेली आहे न्यूट्रल करून। तर सेल्फ घेतल्यानंतर गाडी RPM आपली घेत नाही आहे, तर तेवढंच 1.5 RPMच गाडीचं काट अडकलेलं आहे। चेक इंजिन लाईटही लागून आहे गाडीची। चावी बंद केल्यानंतरही काही जास्त रिस्पॉन्स नाही आहे। चावी एकदा बंद करून पाहिल्यानंतर पुन्हा एकदा RPM घ्यायला लागलेली गाडी, इंजिन लाईट गेलेली आहे। हा काटा पुन्हा एकदा खाली आलेला आहे, चेक इंजिन लाईट पुन्हा लागलेलं म्हणजे एअर मास सेन्सरचा फॉल्ट नाही आहे गाडीला, किंवा जो एअर होस पाईप फाटलेला आहे त्यामुळे हा प्रॉब्लेम जनरेट झालेला नाही आहे। हे आपल्याला एक विदाऊट स्कॅनर चेक केलं आपण। काही वे असतात अशी की तुम्ही विदाऊट स्कॅनर काही सेन्सर चेक करू शकता किंवा त्यांचा प्रॉब्लेम आहे का नाही हे डायग्नोज करू शकता। तर आता आपण ही गाडी शॉपवर घेऊन जाणार आहे। तर कार ओनरचं जे कंप्लेंट आहे ते आपण ट्रायलला आल्यानंतर आपल्याला बराच वेळ लागला, गाडी स्पीड पकडत नाही त्याच्यामुळं। तर ट्रॅकवरच आपण अर्धा तास आपलं गेलेलं आहे जवळपास चेकिंगलाच, कारण शॉप आपलं थोडंसं ट्रायलला आलो इथून थोडंसं लांब असल्यामुळे आपल्याला इथं चेक करावं लागलं। तर असो मित्रांनो, तर आपण घेऊन जाणार आहे आता शॉपवर गाडी। तुमच्या गाडीला जर असा सेम प्रॉब्लेम असेल तर मित्रांनो
तर तुम्ही काही गोष्टी आहे जे आम्ही दाखवत आहे व्हिडिओमध्ये ते चेक करू शकता. शॉपवर आलेली गाडी आपली, पुन्हा एकदा बोनट खोललेलं आहे. गाडीचं डिझेल लीक झालेलं दिसते आपल्याला इंजिनच्या साईडला. तर थोडासा धूर आल्यामुळे थोडं लक्षात आलं की डिझेल लीक झालेलं आहे गाडीचं. तर फ्यूल प्रेशर जे आहे ते परफेक्ट भेटत नसल्यामुळेही हा प्रॉब्लेम येऊ शकतो. आपण स्कॅनिंग करायच्या आधीच आपल्याला हा डिझेल लीक झालेलं दिसलेलं आहे. तर ह्या केसमध्ये काय लीक झाले आपण ते पाहणार आहे. तर ह्या गाडीचं डिझेल जे लीक झाले ते बॅक साईडला आहे. तर आपण एकदा गाडीच्या खाली पाहूया. तर जास्त प्रमाणात डिझेल लीक झालेलं आहे. तर गाडी चालू ठेवल्यानंतर असं खाली कंटिन्यू डिझेल गळत आहे. ते डिझेल जे गळतं आहे ते कसले आपण डायग्नोज करणार आहे. तर डायग्नोज केल्यानंतर कळलं की याचा जो 4 नंबर इंजेक्टरचा पाईप आहे हा लूज आहे थोडासा, जेणेकरून रिटर्नला प्रेशर जास्त मेन प्रेशर आहे ते रिटर्न येते ह्या पाईपातून, आणि जो इंजेक्टरला डिझेलचा फ्लो जायला पाहिजे तो जात नाही. तर हाही प्रॉब्लेम आपण या केसमध्ये एकदम मॅच झालेला आहे गाडीला. तर आपण हा पाईप एकदा आवळलेला आहे. गाडी स्टार्ट केलेली, जागेवर चालू ठेवणार आहे. तर चेक इंजिन लाईट लागते का नाही आपण पाहणार आहे. तर RPM तर परफेक्टली वर्क होते. तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला मित्रांनो. धन्यवाद.